मित्रांनो नमस्कार आणि आज नवीन व्हिडिओ साई पदयात्रेची। तर मित्रांनो चिखलपाडा ते निघाले शिर्डीला पदयात्रा ती आहे। आता यावेळेला दसरा आहे 10 दिवसाचा, तर 10 दिवस पदयात्रा आहे, नाहीतर एरवी 9 दिवस असते। तर पाऊस भरपूर आहे, सकाळपासून भरपूर पाऊस होता, आता पाऊस गेला आहे। सर्व आमचे पदयात्री बंधू मिळालेले आहेत, आपले अमोल भाऊ आहेत, जितेश भाऊ आहेत आणि दुसरे आमचे 2 बंधू आहेत। तर आता त्यांची आपण वार्ता करूया। तो काय सकाळपासून जरा कसं वाटलं, पाऊस होता तर आज उन्हाचा भडका नाही मिळाला, सकाळपासून एकदम हिरवगार आणि गारगार वातावरण आहे, खूप मजा आली खूप। पण 9 दिवस पाऊस असला तर मग जरा थोडं चालायला थोडंसं ऍक्च्युली आहे वातावरण चांगलंच, पण पोचायला अवघड जाईल आणि पालखी असते सोबत, त्यामुळे जरा अवघड होते। चला आता पालखी पाले सोबत, तर पालखीचा पण आनंद घेऊया आपण। ओम साईराम। आता येत मित्रांनो पालखीचं स्वागत चाललं आहे माकणे गावातील श्री दत्त मंदिर। पालखी आली आहे, फटाक्याच्या आतिषबाजीने पालखीचं स्वागत चाललं आहे। पालखी आता 5 मिनिटं मंदिरात नेतील, दर्शन घेतल्यानंतर पुढच्या प्रवासाला प्रस्थान होईल। साईराम। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। ओ मेरे घर के भरला तुझा दरबार
देवी धाम चले ना जाने देवी धाम चले ना सोने देवी रहेंगे तो आना जाना होगा हम भक्तों का बाबा मिलना जुलना होगा सब साथ रहे बाबा जल्दी वो दिन आए सब साथ रहे बाबा जल्दी वो दिन आए जब जिंदगी खोलो तो तेरा दर्शन हो जाए जब जिंदगी खोलो तो तेरा दर्शन हो जाए आणि आमचे बंधू मिळाले आहेत संकेत भाऊ 9 दिवस आता 9 दिवस ना 9 दिवस दवाखाना बंद ओम साईराम. तर मित्रांनो पालखीचं चाललेली आहे खूप इच्छा होती जायची पण डिसेंबरला जायचंच आहे की आमच्या केलवाडून पालखी निघते पण मित्र भेटतात त्यांना सोडायला हा क्षण असतो आणि त्यांना सोडण्यासाठी डोळ्यात पाणी येतो कारण आपली पण इच्छा होती की जावं पालखीसाठी पण सुट्टी मिळणं प्रत्येक पालखी जाणं शक्य नसते तरी पण आमचे मित्र मिळाले तर त्यांना शुभेच्छा आहे की तुमचा प्रवास सुखाचा जावो आणि ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो तुमचा प्रवास सुखाचा जावो. ओम साईराम. आपण पाहू शकतील माझे मित्र निघाले आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा. ओम साईराम.